आज आपण बघणार आहे क्लास 5th चॅप्टर नंबर 14 पिक्टोग्राफ. ठीक आहे, बघूया फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आपल्याला. सॅक्स ऑफ द व्हेरियस टाइप्स ऑफ द ग्रेन स्टोअर इन द वेअर हाऊस आर ॲज द गिवन बिलो अँड टेक अ पिक्टोग्राम बेस्ड ऑन द इन्फॉर्मेशन गिवन. काय दिलेलं आहे तर आपल्याला की आपल्याला एक गोडाऊन दिलं आहे धान्याचं, त्यात आपल्याला काय तर ग्रेन्स दिलेले आहेत आणि काही पोते ठेवलेले आहेत. त्याचे ग्रेन्समध्ये काय तर राईस आहे, व्हीट आहे, बाजरा आहे, ज्वारी आहे. ठीक आहे, तर राईस किती दिले आपल्याला तर 40 पोते दिले आहेत. ओके, नंतर व्हीट किती दिले आहेत, गहू किती दिले तर 56 पोते दिले आहेत. त्याचे बाजराचे किती आहेत तर आपले 8 पोते दिले आणि ज्वारी जे आहेत 32 पोते असे दिलेले आहेत आपल्याला. ठीक आहे, मग आता हिअर अ गिवन नंबर्स ऑफ दी मल्टिप्लाइड बाय आपण करणार आहे 8नी. ओके, का करतोय आपण 8नी, कारण की हे काय सगळे एकाच टेबलमध्ये येतात. ठीक आहे, हे कशाच्या टेबलमध्ये येतात तर हे 8च्या टेबलमध्ये येतात. ओके, तर बघा काय केलं आपण. फर्स्ट काय आपलं तर 40 पोते आहेत आपले, कशाचे आहेत तर आपले ते राईसचे, म्हणून काय केलं आपण त्याला 5ने डिवाइड केलं. 14 डिवायडेड बाय केलं 8 म्हणजे आपलं किती येईल तर आन्सर 5 येईल. ठीक आहे, तसं चेक करू आपण इथे किती होतं तर आपलं इथे येईल आपला 8, इथे येऊन आपला 4. ठीक आहे, आता 8च्या टेबलमध्ये आपण बघू शकतो की किती येते तर 8 5 वर आपला येतो 14. ठीक आहे, 14 आपण त्याला डिवाइड करू शकतो, म्हणून किती आला तर आपल्या 5 6 आले. ठीक आहे, नंतर बघा 56 आहे, 56ने करणार आपण त्याला डिवाइड 8नी. किती येतात हे व्हीट दिलेलं आहे आपल्याला, म्हणजे आपला आन्सर किती येईल तर इथे येईल 7. नंतर बाजऱ्याचे किती आहेत तर बाजऱ्याची 8 पोते आहेत, म्हणजे 8 1 जर आपलं येईल आन्सर 8 म्हणजे किती तर 1 पोतं. नंतर 32 दिले आहेत आपल्याला, कशाचे तर हे ज्वारचे दिलेले आहेत. आता 8ने याला डिवाइड करायला लागेल, किती येईल आपला आन्सर तर इथे येईल 4. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 2 बघा. इन्फॉर्मेशन अबाउट द व्हेरियस टाइप्स ऑफ व्हेकल्स इन द वडगाव इज गिवन बिलो अँड मेक अ पिस्टोग्राम डाटा. बघा आता काय दिलं आपल्याला, टाइप्स ऑफ व्हेकल दिलेले आहेत. त्यात काय दिलं आपल्याला तर बायसिकल आहे, ॲटोमोटिव्ह 2 व्हीलर्स आहे. ठीक आहे, 4 व्हीलर्स आहे म्हणजे कार्स आणि जीप्स आहे. हेवी व्हेकल्स जसे की ट्रक आहे, बस आहे, अजून एक्सेट्रा, आणि ट्रॅक्टर दिलेला आहे. तर बायसिकल किती दिले आहेत आपल्याला तर 84 बायसिकल्स दिलेले आहेत. 2 व्हीलर्स किती आहेत तर हे 60 दिलेले आहेत. नंतर कार किंवा जीप्स दोन मिळून किती येतात 24 दिलेले आहे. हेवी व्हेकल्समध्ये किती आहेत तर हे 12 दिलेले आहेत. ओके, आणि ट्रॅक्टर आपले दिलेले आहेत ते दिले आपल्याला 24. ठीक आहे, सेम काय केलं आपण ते तिथे जर आपण बघितलं तर हे किती आहे तर हे 12च्या टेबलमध्ये येणारे सगळं आपण याला 12ने डिवाइड करू शकतो इझिली. आपण काय घेतलं इथे गिवन नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 12, कारण की हे जे नंबर्स आहेत, नंबर्स दिले आहेत आपल्याला ते काय तर 12ने डिवायडेड 12च्या टेबलमध्ये येणारे आहेत आपले सगळे. ठीक आहे, तर आपण काय केलं इथे फर्स्ट आपला 84 काय दिलं आपल्याला तर बायसिकल्स दिलेलं आहे, तर आपण त्याला 84ने डिवाइड केलं तर आपला आन्सर किती येते तर 7 आपला आन्सर येते. तसंच 16च्या टेबलमध्ये पण 12 येतो. 12 काय दिले तर आपल्याला 2 व्हीलर्स दिलेले आहेत. ठीक आहे, जर आपण याला 12ने डिवाइड केलं तर आपला आन्सर ते 5 व्हेकल्स. नंतर 24 व्हेकल्स दिलेले आहेत. 24 कोणते आहेत तर कार्स किंवा जीप दोनपैकी काही होऊ शकतो. तर 24ला आपण जर 12ने डिवाइड केलं तर आपला आन्सर किती येते इथे येते 2. 12ने सुद्धा 12ला डिवाइड केलं तर आपला आन्सर येते 1 आणि लास्टला आपला 24 आहे. 24 ट्रॅक्टर्स. 24ने जर 12ला डिवाइड केलं किती आन्सर येतं आपलं तर इथे येतं आपलं 2. ओके, थर्ड बघा. द नंबर्स ऑफ द व्हेरियस बुक केप्ट इन अ कपबोर्ड इन द स्कूल लायब्ररी आर गिवन बिलो अँड टेक अ पिक्टोग्राम अँड शो द इन्फॉर्मेशन गिवन. काय दिलं आपल्याला टाइप्स ऑफ बुक्स दिलेले आहेत. सायन्सचे किती बुक्स आहेत तर 28 बुक्स सायन्सचे. स्पोर्ट्सचे आहेत 14 बुक्स. पोएट्रीचे आहे 21 बुक्स. लिटरेचरची आहे 35 बुक्स आणि हिस्ट्रीची आहे 7 बुक्स. ठीक आहे, तर काय होणार आहे ते बघा. आता हे आपल्याला चेक करायचं की हे कोणत्या टेबलमध्ये येते, तर हा कोणत्या टेबलमध्ये येतं तर 7च्या टेबलमध्ये हे सगळेच येतात. म्हणून काय घेतलं आपण तर 28 बुक्स कोणत्या तर आपल्या सायन्सच्या डिवायडेड बाय केला आपण त्याला 7नी, तर आपला आन्सर किती येते तर 4 येते. तसंच 14 बुक्स आहेत आपल्या, 14 डिवायडेड बाय 7 केला आपला आन्सर किती येईल तर 2 येते. 21 बुक्स आहे, 7 3 जर तो आपला 21 म्हणून किती येईल तर आपला 3 बुक्स. 35 डिवायडेड बाय केला आपण 7ला तर आपला आन्सर किती येईल तर ते येते 5 आणि 7 1 जर आपला येतो लास्टला 7 म्हणजे आपला आन्सर इन 1.